जागं राहायचं म्हणजे काय? काय हो बाबा, जागं राहायचं म्हणजे काय करायचं? रात्रीचं झोपायचं नाही का? मग काय करायचं? हित ते करावे देवाचे चिंतन. बघा, म्हणून सांगितलं तुम्हाला कीर्तन लक्षार्थाने ऐकायचं. जर समजा एक उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला, आपण सगळे म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहतो म्हणजे तो कधी खाली बसतच नाही का? बसतो ना. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जागं राहायचं आहे म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत, धन्य माता पिता तयाची. मग कोण म्हणता आपण जागे नाही? अरे आपण सुद्धा जागे आहोत, पण कशासाठी? ल्यावे खावे बरे असावे सदैव, ह्याची करी हा व संसारी, वाढावे संता ग्रही व्हावे धनधान्य. प्रत्येक जण जागा आहे, कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं. वाटतं की नाही? कोणाला वाटतं का आपण गरीब असावं? कोणालाही वाटत नाही आम्ही गरीब असावं. प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं. प्रत्येकाला असं वाटतं की आपण पुण्यवान असलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याबरोबर कोणाची भांडण तंट नसावीत आणि आपलीही कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कोणाची भीती नसावी. पण महाराज सांगतात, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडण तंटे टाळायचे असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. आणि जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता. कारण मौनाने कलहाचा नाश आहे. जपलं पाहिजे, पण त्याची सुद्धा मर्यादा महाराजांनी सांगितली. नाही तर काही लोक वेळ निघून गेल्यावर जागी राहतात. दिवा भिजून गेला, काय सांगते, दिवा भिजून गेला, आता तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? चोर पळून गेले, आता सावध राहून काय उपयोगाचं आहे? तसं वेळ निघून गेली, आता जागे राहून काहीही उपयोगाचं नाही. म्हणून जागे राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे. माणसाने जागं राहिलं पाहिजे, पण कधी? एका माणसाचं घर पेटत होतं आणि घर पेटत असताना त्याच्या मुलांनी त्याला बाहेर बोलवलं. बाबा घर पेटतंय, बाहेर या. नाही नाही, अगोदर टिकावा ना. अहो पण बाबा घर पेटतंय, बाहेर या. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझे केस उगं म्हणून पिकलेत का? टिकावा ना. अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विजू. म्हणजे काही लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यावर. म्हणून जागी राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे. माणसाने जाग कधी राहिलं पाहिजे? परमार्थ तरुणपणामध्ये केला पाहिजे का म्हातारपणात? म्हातारपणी. अरे पण जर तुला म्हातारपण नाही चालत तर तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुठपर्यंत जगणार आहे? माहिती आहे तुम्हाला? कोणाचं आयुष्य निश्चित आहे का? बाबा इको कमी करा माझं सांगताना. कोणाचं आयुष्य निश्चित आहे का? नाही. आणि जर म्हातारपण आपल्याला सांगून येत नाही, अरे जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपण परमार्थ केला पाहिजे ना. म्हणून परमार्थ हा तरुणपणात केला पाहिजे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. याचा अर्थ असं नाही की म्हाताऱ्या माणसांनी कीर्तनाला यायचं नाही, असा याचा अर्थ हो. तरुणपणामध्ये परमार्थ करणं, म्हातारपणामध्ये परमार्थ करणं फरक आहे. तुमच्या भाषेत सांगू का मी किती फरक आहे? अरे तरुणपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं, आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन काढायचा. उलट होते. म्हणून परमार्थ तरुणपणात केला पाहिजे. जोपर्यंत आपलं इंद्रिय रूपी घर चांगलं आहे, म्हातारपण लांब आहे, आयुष्य थांबलेलं आहे,
तोपर्यंत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, महाराज म्हणतात त्याचेच माता पिता धन्य आहेत अभंगाच्या प्रथम चरणात. आपुली आहिता आपुली आहिता